ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आपण समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचा अभ्यास करत आहोत। आजचं हे पुष्प आपण रामदास स्वामींच्या शिष्योत्तमाला अर्पण करणार आहोत। त्यांचा चरित्र यात आपण विशेषत्वाने आजच्या पूर्ण सत्रामध्ये पाहणार आहोत आणि शिष्याचं नाव आहे कल्याण स्वामी। कालचं पुष्प जेव्हा आपण संपलं तेव्हा रामदास स्वामींनी कृष्णा ताटाकी येऊन धर्मसंस्थापनेच्या कार्याला रामांच्या आज्ञेवरून प्रारंभ केला आणि त्यानंतर त्यांनी आसपासच्या संपूर्ण परिसरात फिरून 11 हनुमंतांची स्थापना केली आणि गावगावी जात असताना त्यांना प्रत्येक गावामध्ये एक एक रत्नरूप रत्नाप्रमाणे असलेला शिष्य मिळत गेला। आपण ऐकलंय काल वर्णन की कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये निवासाला असताना रामदास स्वामी जेव्हा कीर्तनाला उभे राहत पाराजीपंत गोसावी नावाचे सद्गृहस्थ कीर्तनाला नेहमी यायचे आणि ते प्रभावित झाले। त्यांना घरी नेलं रामदास स्वामींना भोजनासाठी आणि या सर्व कार्यक्रमात रामदास स्वामींच्या नजरेत एक मुलगा भरला, त्याचं नाव अंबाजी असं आहे। आणि मग पाराजी पंतांना त्यांच्या भगिनी लक्ष्मीबाई यांना आणि या 2 मुलांना अंबाजी आणि त्याचा एक भाऊ आहे त्याचं नाव दत्तात्रेय असं आहे, या दोनही मुलांना अनुग्रह झाला। रामदास स्वामींनी भिक्षेमध्ये अंबाजीला मागून घेतलं आणि लक्ष्मीबाईंनी अत्यंत आनंदाने एकच नाही 2ही पुत्र अर्पण केले। गुरु शिष्य संबंध प्रस्थापित झाला। दत्तात्रेय पण अनुग्रहित आहेत बरं का, पण दोन्ही भावांमध्ये एक फरक आहे। कल्याण स्वामी ह्यानंतरच्या पूर्ण आयुष्यात रामदास स्वामींच्या सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबर राहिले आणि दत्तात्रय स्वामी मात्र गृहस्थाश्रम स्वीकारला आणि शिरगाव या मठाचे मठपती झाले, गृहस्थाश्रमी होते। आपल्याला कल्याण स्वामींचं चरित्र विस्ताराने पाहायचंय। हा शिष्योत्तम आहे। रामदास स्वामींच्या समर्थ संप्रदायामध्ये रामदास स्वामींचे अनेक शिष्य आहेत, अनेक महंत त्यांनी घडवले, अनेक शिष्य आहेत, पण शिष्योत्तम ज्याला आपण म्हणूया तो कल्याण आहे। नाव तर अंबाजी आहे, मग कल्याण कसं झालं आपण पाहू, थोड्या वेळाने कथा ती विस्ताराने पाहू। पण तूर्त आपण फक्त एकच गोष्ट अशी लक्षात ठेवू, माऊलींनी ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी लिहिली आहे बघा, एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारू होवावया श्रीराम। एक शिष्य एक गुरु, वशिष्ठ आणि श्रीरामच, समर्थ रामदास स्वामी कल्याण प्रतिसमर्थच, निवृत्तीनाथ आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजच, एक शिष्य एक गुरु। रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज ही एक जोडी। अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्या आर्य सनातन वैदिक संस्कृतीमध्ये आणि भारतवर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गुरु शिष्य एक वेगळं नातं आहे। खरं म्हणजे गुरूंपासून जेव्हा अनुग्रह होतो
मंत्रदीक्षा होते, त्यावेळेला नाथ भागवतात नाथांनी सुंदर ओवी लिहिली आहे, गुरुपासून दीक्षा ग्रहण तो पुरुषाचा नवा जन्म जाण, गुरु मायबाप संपूर्ण हे जाण लक्षण उद्धवा. 11व्या स्कंधामध्ये भागवतामध्ये ही ओवी येते, नाथांनी लिहिलेली आहे. गुरूंपासून दीक्षा ग्रहण, अनुग्रह घेतल्यानंतर तो पुरुषाचा नवा जन्म जाणं, इथून जीवनाला, नवीन जीवनाला सुरुवात होते. असंच आमच्या अंबाजीचं झालं श्रोते. अंबाजींनी रामदास स्वामींचा अनुग्रह मिळाला. रामदास स्वामींनी त्याला आपल्या बरोबरच नेलंय. दत्तात्रय घरी राहिले, पुढे मठपती झाले, बोललोय आपल्याला. रामदास स्वामी कल्याण अंबाजीला सोबत घेऊन गेले. जोपर्यंत त्यांचा मुक्काम कोल्हापुरात आहे, रामदास स्वामींबरोबरच अंबाजी राहिलेला आहे. तिथे त्यांनी अनेक धडे दिले. कालच्या पुष्पात आपण ऐकलंय, लिहायला वाचायला शिकवलं, धुळाक्षर मुळाक्षर शिकवली, पोहायला शिकवलं, चाणाक्ष बनवलं, काही व्यवहार चतुरता अंगी त्याच्या यावी म्हणून व्यवहार त्याला शिकवला, सदाचार संपन्न केला. आणि रामदास स्वामी ज्याप्रमाणे नित्यनेमाने 1200 सूर्य नमस्कार काढीत असत, तसा कल्याणही काढायला लागला. कल्याणाचे शरीर यष्टी ही अगदी रामदास स्वामींसारखी आहे, अत्यंत बलसंपन्न सुदृढ असा बांधा. आणि त्याचबरोबर तितकाच निष्ठावंत उपासक, शिष्योत्तम. रामदास स्वामींनी दासबोधाच्या 5व्या दशकामध्ये शिष्य लक्षणांचा एक समास दिलाय श्रोते. सर्वात मोठा समास दासबोधातला आहे. 104 ओव्यांचा हा समास आहे. त्यामध्ये समर्थांनी एक वर्णन केलंय, शिष्य कसा असावा. मुख्य शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण या नाव शिष्य श्रीराम. शिष्य असावा निर्मळ, शिष्य असावा आचारशीळ, शिष्य असावा केवळ विरक्त अनुतापी श्रीराम. पुष्कळ मोठा समास आहे. यातलं प्रत्येक लक्षण आमच्या अंबाजीला लागू पडतं. समर्थांचा तिथला मुक्काम हल्ला, अनेक ठिकाणी कार्य करायचंय. काल बोलल्या गेलं आहे की रामदास स्वामींनी भारत भ्रमणानंतर हनुमंतांच्या मंदिरांची स्थापना तर सुरू केलीच, मसूर या गावी सुद्धा हनुमंतांची स्थापना केली. आणि मसूरला आधीपासून राम मंदिर आहे. त्या ठिकाणी रामदास स्वामींनी रामनवमीचा उत्सव साजरा केला 1644 सालीच. त्या उत्सवामधली एक कथा आपल्या आजच्या ह्या निरूपणाला खूप उपयुक्त आहे. आता अंबाजी सुद्धा बरोबर आहे. रामदास स्वामी मसूरला आलेले आहेत. रामनवमीचा उत्सव आहे. 15 दिवस पर्यंत, म्हणजे अगदी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गुढीपाडव्यापासून उत्सवाला प्रारंभ झाला आणि तो हनुमान जयंतीपर्यंत 15 दिवसांचा उत्सव थाटात झाला. आणि अशी परंपरा आपल्या इथे पहिल्यापासून आहे की रामनवमीच्या उत्सवामध्ये रामांची नगरयात्रा परिक्रमा करायची, शोभायात्रा काढायची. पण हा सगळा मुलूक आदिलशाहीच्या कारकिर्दीचा आहे, त्यांच्या स्वाधीन आहे. म्हणून विजापूरहून परवानगी काढण्यात आली रथयात्रेसाठी. अधिकृत परवानगी देत असत, ती मिळाली आणि रथयात्रा भव्य दिव्य अशी निघाली. मसूरच्या राम मंदिरातून, पूर्ण नगरातून ही नगर परिक्रमा शोभायात्रा रामांची निघाली. पण मध्ये एक खूप मोठं झाड लागलं की ज्याला रामाच्या रथाचा काही भाग अडत होता. आता काय करायचं, रथ अडकून पडला आणि समर्थांनी सांगितलं ही फांदी काढून टाका, कापून टाका. वरती चढले, शिष्योत्तम असलेले अंबाजीच वर चढले आणि आता ती फांदी कापायची. हातात कुऱ्हाड घेतलेली आहे. आपण प्रसंग डोळ्यासमोर आणावा. आणि रामदास स्वामी खाली उभे राहून परीक्षा घेण्यासाठी म्हणतात आहे, अंबाजी बुंध्याजवळ नाही बसायचं, ती फांदी आहे ना, फांदीच्या टोकावर बसून फांदी तोडायची. खाली मोठी विहीर आहे, कोरडी विहीर आहे. सगळ्या शिष्यांना अचंबा वाटला की गुरु अशी कशी आज्ञा देतात आहे. फांदीच्या टोकाला बसेल, फांदी बुंद्यापासून तोडेल, मग ती फांदी विहिरीत पडेल, हाही पडेल. कोरडी विहीर, खूप खोल विहीर होती. पण अंबाजींनी काही कुरकुर केली नाही. होय महाराज. आणि म्हणून अंबाजी झाडावर सरसर सरसर चढले, बुंद्यापाशी गेले, बुंद्यापासून त्या फांदीच्या शेंड्यापर्यंत गेले. हातात कुऱ्हाड आहेच. सगळे खालून बघतात आहे, रथ अडलेला आहे. आणि अंबाजींनी घाव घालायला सुरुवात केली. पूर्ण ताकदीनुसार घाव घालायला सुरुवात केली. बलवानच होते. फांदी आता तुटणार आहे.
त्यांनी असं नाही म्हटलं की तुटून मी विहिरीत पडेन, असा काही विचार केला नाही. मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण या नाव शिष्य श्रीला. फांदी तुटली, परिणाम फांदी विहिरीत पडली, त्याबरोबर अंबाजी पण खोल विहिरीत पडला. पण रथाचा मार्ग सुकर झाला. रथयात्रा पुढे गेली. ती पूर्ण नगर परिक्रमा करून विसर्जित झाली. शिष्यांच्या मनात ही काळजी की गुरुनाथ शिष्याची काहीच काळजी नाही, शिष्य विहिरीत पडलेला. पण संपूर्ण रथयात्रा रामांची पूर्ण होऊ दिली समर्थांनी. आणि मग विहिरीजवळ ते आले, त्यांच्या पाठोपाठ शेकडो लोक आले. विहिरीत रामदास स्वामींनी डोकावून पाहिले. खूप खोल विहीर आहे, काही दिसेना. आणि रामदास स्वामींनी फक्त वरून विहिरीच्या काठावरूनच एक वाक्य म्हटलं, अंबाजी कसे आहात तुम्ही, कसा आहेस तू. अंबाजी खाली त्या फांदीला किंवा एखाद्या कपारीला धरून त्या खडकाळ आणि अत्यंत खोल विहिरीत पडलेला खालून फक्त एवढंच म्हणाला, महाराज आपल्या कृपेनी कल्याण आहे. वाह शाबास, ये वर कल्याण वर ये. ते वर आले कल्याण. अंबाजी वर आले, समर्थांना साष्टांग प्रणिपात केला. एवढं खरचटलं पण नाही. सद्गुरूंच्या वचनांवर ज्याची निष्ठा पूर्ण आहे त्याला कशाचीच बाधा नाही हो. आणि ते आमच्या अंबाजींनी करून दाखवलं. समर्थांनी म्हणलं ये वर कल्याण. आणि त्या दिवशीपासून समर्थांनी सर्व उपस्थितांना सांगितलं, आजपासून याचं नाव कल्याणच. अशी ही एक कथा सर्व चरित्र ग्रंथांमध्ये, विशेषतः आमच्या नानासाहेब देवांनी फार सुंदर प्रकारे लिहिली आहे. त्यांचं अंतःकरण भावयुक्तच होतं. अशा प्रकारे श्रोते हो, अंबादासाचा कल्याण झाला. सावलीसारखा नाही, बरोबर, सावलीसारखा बरोबर. सद्गुरूंची सेवा करणे, दास्य भक्ती जशी रामदास स्वामी रामांची करतात, तीच दासभक्ती आमच्या कल्याणाने जन्मभर रामदास स्वामींची दास्य भक्ती केली. त्यांना काय हवंय त्यांना कळण्याआधीच सेवेसाठी तत्पर. दास्य भक्ती लक्षणात रामदास स्वामी म्हणतात, काया वाचा आणि म्हणे चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव दास्य. अर्चन भक्ती श्रीराम, अर्चन दास्य हे सगळं केलं. दास भक्तीचा परमोच्च म्हणजे आमचे कल्याण स्वामी अत्यंत सेवानिष्ठ तत्पर, सदा देव काजी झिजे ज्याचा, सदा राम नामे वदे दित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात वर्णन केलंय. आणि ह्या प्रकारचे कल्याण स्वामी शिष्य आहेत. श्रोते, सेवा तत्पर, अगदी समर्थांच्या बरोबर कुठेही जायला तयार. आणि त्यांची आज्ञाप्रमाण शिक्षण रामदास स्वामींनी दिलं तेवढंच. एक आपल्याला चाफळचा प्रसंग पाहायचा आहे. चाफळच्या मंदिराची निर्मिती अजून आपण त्या प्रसंगापर्यंत आलेलो नाही, पण कल्याण स्वामींच्या साठी हे आजचं पुष्प आपण समर्पित केलं असल्यामुळे शिष्योत्तम आहेत ना, म्हणून एक पूर्ण पुष्प आपण कल्याण स्वामींना अर्पण करत आहोत. चाफळला रामांचं मंदिर निर्माण झालं, तो प्रसंग पुढे येईल आपल्या चरित्रामध्ये. आणि समर्थांबरोबर अनेक शिष्य राहतात आहेत, त्यामध्ये कल्याण स्वामी सुद्धा आहे. कल्याण स्वामींचं लौकिक शिक्षण फार नाही आहे, कारण जेव्हा रामदास स्वामींचा अनुग्रह त्यांनी घेतला कोल्हापूर मुक्कामी आपल्या मामांच्या घरी, त्यावेळेला त्यांचं वय 10 पूर्ण 11 एवढं आहे. साधारण याच वयाची गोष्ट आहे. दास त्यानंतर चाफळचं मंदिर 1649 साली निर्माण झालं. 5 वर्ष मोठे झाले, अजून 16 वर्षाचं वय आहे. पण लौकिक शिक्षण फार झालेलं नाही. जे काही शिक्षण रामदास स्वामींकडून त्यांना मिळालं, व्यावहारिक लौकिक त्याबरोबर पारलौकिक, हे सगळं रामदास स्वामींच्या समवेत संघात राहून जे मिळालं ते मिळालं. त्यामुळे अनेक शिष्यांना असं वाटायचं, परंतु समर्थांच्या सोबत चाफळ मंदिरी निर्मितीनंतर अनेक शिष्य संप्रदाय तोपर्यंत वाढला आहे. खूप शिष्य संघातील आहेत, त्यात खूप विद्वान आहेत, शास्त्री आहेत, पंडित आहेत. आणि सर्वांना नेहमी असं वाटायचं की हा कल्याण अडाणी आहे, सेवा करतो फक्त बैलासारखी, बाकी अडाणी आहे. रामदास स्वामींना तो काही शिकला नसून त्याला किती येतं, गुरुकृपेमुळे. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकृत्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. श्रीराम माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेलं नाही. पण शिष्यांना विनाकारण द्वेष. म्हणून रामदास स्वामींनी चाफळच्या मुक्कामात एक लीला केली.
रामदास स्वामी चाफळला असताना त्यांना भेटायला अनेक शास्त्रीय विद्वान पंडित संस्कृतचे जाणकार व्याकरणकार खूप यायचे. समर्थांबरोबर चर्चा व्हायच्या आणि या कल्याण स्वामी हात जोडून उभे असायचे सेवेसाठी. आणि त्यांच्या मनात सहज शंका यायची की याला काय येतं, हा कसा काय शिष्य झाला, अडाणी माणूस. समर्थांनी एक लीला केली. त्या सर्व विद्वान मंडळींच्या सभेमध्ये कल्याणा बोलावलं. 30-40 विद्वान जमलेत असं वर्णन आहे. पण थोडासा अहंकार वृत्ती त्यांनी धारण केलेली, अहंकार झालेला. समर्थांनी कल्याणाला बोलावलं. कल्याणा ये इकडे, आता आपण एक खेळ खेळू म्हणून. ते विद्वान पाहत राहिले खेळ. समर्थ रामदास स्वामी कल्याणाला म्हणाले, कल्याणा आपण एक खेळ खेळू. आता मी संस्कृत मध्ये रचना करतो, श्लोक रचू आपण. पहिले 2 चरण मी म्हणेन आणि तू सुद्धा श्लोकाचा अर्थ न बिघडता त्याच वृत्तामध्ये त्याच आशयाचे संस्कृत मध्ये काव्य करायचं. जमेल तुला? कल्याण स्वामींनी हात जोडले. महाराज, आपली कृपा झाली तर काय अवघड आहे महाराज, आपली कृपा झाली तर अवश्य करेल महाराज. किती नम्रता, किती रुजुता. हात जोडून उभे राहिले. समर्थांनी एक श्लोकात पहिल्या श्लोकाचे 2 चरण म्हटले. कल्याणाने फक्त डोळे मिटले, सद्गुरूंच्या चरणांचं स्मरण केलं आणि श्लोक पूर्ण केला. समर्थांनी पुन्हा दुसऱ्या श्लोकाचे 2 पहिले चरण म्हटले. कल्याण स्वामींनी पुन्हा तो श्लोक पूर्ण केला. अशा प्रमाणे त्या विद्वान मंडळी तर चकित झाले हो, की इतका अडाणी मुलगा, काही लौकिक न शिकलेला, संस्कृत मध्ये काव्य ते बिनचूक, व्याकरणातही काही त्रुटी दोष नाही, व्युत्पत्तींमध्ये काही दोष नाही, अर्थ आणि आशयामध्ये काही बदल नाही. रामदास स्वामींच्या पहिल्या 2 श्लोकांना अत्यंत पूरक असे 2 श्लोक चरण कल्याण स्वामी करतात आहे. श्रोते हो, सगळे आश्चर्य आणि थक्क झाले. अशी ही श्लोकांची रचना एकंदर 40 झाली. 2 चरण समर्थांचे, 2 चरण कल्याणांचे, असे एकंदर 40 श्लोक निर्माण झाले, उपलब्ध आहे वाङ्मयामध्ये. आणि ह्या 40 श्लोकांच्या प्रकरणाला रामदास स्वामींच्या वाङ्मयामध्ये अंतर्भूत केल्या गेलेल्या त्यांचे 2 ओळी असल्यामुळे आणि ह्या प्रकरणाला दासगीता असं नाव आहे. ही दासगीता आहे. श्रोते, गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. माऊलींनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर वर्णन केलंय. जर गुरूंची कृपा झाली तर काय होतं, या अर्थाची ओवी आहे. म्हणून माझे नित्य नवे, म्हणून माझे नित्य नवे, श्वासोच्छवास ही प्रबंध होवावे. गुरु कृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. पूर्ण कृपा झालेले आमचे कल्याण स्वामी आहेत. संस्कृत मध्ये काव्य रचना केली हो. संस्कृत शिकलेले पण नाही कधी. अहो, लौकिक शिक्षणच घेतलेलं नाही, मग संस्कृत कुठून आला असणार. पण गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. गुरूंनी कृपा केली तर प्रत्येक उच्छ्वास आणि श्वास हे सुद्धा प्रबंध रूप घेतील असं माऊली म्हणते. आणि इथे खरं तसं घडलंय. समर्थांना आणि कल्याण स्वामींना योगी तंतोतंत लागू पडते. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण यांचं एक फार सुंदर आणि अलौकिक नातं आहे. चरित्रामध्ये काही भाग पुढे पुन्हा येईल. पण समर्थ रामदास स्वामी चाफळ मंदिर निर्मितीनंतर सज्जनगडावर काही काळ वास्तव्य आणि पुढे शिवथरघळ या ठिकाणी गेले. आणि शिवथरघळ आपल्या सर्वांना माहिती आहे की तर दासबोधाची जन्मभूमी आहे. आपल्यापैकी अनेक जण श्रद्धावंत जे आहे आहातच आपण. शिवथरघळीला गेला असाल, रम्य निसर्ग परिसर, त्याचं वर्णन पुढे येईल चरित्रात. रामदास स्वामींचा मुक्काम जेव्हा शिवथरघळीला आहे, त्या मुक्कामामध्ये रामदास स्वामींनी, तोपर्यंत शिष्य संप्रदाय खूप वाढलेला आहे, खूप शिष्य आहेत आणि आपल्या या सर्व शिष्यांना पारलौकिक शिक्षण काही दिलं पाहिजे, यासाठी रामदास स्वामींनी दासबोधाची निर्मिती शिवथरघळीमध्ये केली. आणि दासबोध रामदास स्वामी सांगायला बसले आणि कल्याण स्वामी लेखनिक झाले. ज्याप्रमाणे माऊलींच्या ज्ञानेश्वरीसाठी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. समर्थांनी ध्यानामध्ये लिहावं, भक्तांचे स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थक कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. आणि समर्थांनी सांगायला सुरुवात करावी, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जे येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे श्रीराम, वगैरे असा दासबोध. आणि संपूर्ण दासबोध
कल्याण स्वामींनी अत्यंत आपल्या सुरेख अक्षरात लिहून काढला. पहिली हस्तलिखित प्रत तीच आहे. कल्याण स्वामींनी, रामदास स्वामींनी सांगितल्यानंतर लिहिलेला दासबोध, लेखनिक म्हणून लिहिलेला दासबोध हा डोमगाव, हा त्यांचा जिथे मठ आहे, डोमगावला कल्याण स्वामींचा मठ आहे. रामदास स्वामींनीच आज्ञा केली आहे त्यांना तिथे जाऊन राहायला. तो वृत्तांत आपण पाहू पुढे. पण रामदास स्वामींच्या आज्ञेवरून डोमगाव मठात कल्याण स्वामी राहायला गेले. त्या ठिकाणीच त्यांनी आपल्या हाताने लिहून काढलेली दासबोधाची प्रत आजही उपलब्ध आहे. लेखनिक झाले. म्हणून रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये कल्याण स्वामीला खूप ठिकाणी स्थान आहे. अनेक कथा आहेत त्यांच्या. जिथे रामदास स्वामींनी जावं, सफळला गेले तिथे आहेत, शिवथरला गेले तिथे आहेत. आणि आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात रामदास स्वामी 6.5 वर्ष जेव्हा सज्जनगडावर राहायला आले, तेव्हाही कल्याण स्वामी आहेतच तिथे. श्रोते हो, कल्याण स्वामी सगळ्या ठिकाणी रामदास स्वामींबरोबर फिरतात आहे. शेकडो कथा उपलब्ध आहेत. काही चमत्कारजन्य आहेत, काही वास्तव आहेत. इतक्या सगळ्या कथा आपल्याला पाहायला कल्याण स्वामींच्या जीवनातल्या 2-3 मुख्य कथा आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या उपलब्ध वेळेमध्ये. आता बोललोय आपल्याला की पुढच्या काळामध्ये रामदास स्वामी सज्जनगडवरती राहायला आले. कल्याण स्वामी आहेतच बरोबर, अक्का स्वामी आहेत. शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर राहायला येणार म्हणून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वास्तू निर्माण केली आहे. त्या वास्तूचं नाव आहे समर्थ सदन. त्याला आज आपण समर्थांचं शेजघर असं म्हणतो, पण त्याचं मूळ नाव समर्थ सदन आहे. समर्थांना झोपण्यासाठी चांदीच्या खुरांचा पलंग, चांदीचा पलंग, चांदीचे खुरा असलेला. समर्थांना उतारवयामध्ये थोडीशी कफाची व्यथा होती, म्हणून वैद्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सज्जनगडावरती 5 तळे आहेत इकडे. या तळ्याचं पाणी चालणार नाही, कारण साचलेलं पाणी आहे. वाहतं पाणी प्या. वाहतं पाणी गडावर कुठून येणार, कल्पना करा. पण सज्जनगड कुठे आहे आपल्याला माहिती आहे. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. तिथे उर्वशी नदी वाहते. उरमोडी किंवा उर्वशी अशी एक नदी आपण खाली आहे, परळी गावात वाहते. किती उंच आहे सज्जनगड. आणि आता वैद्यांनी सांगितलं की रामदास स्वामींना कफाची व्यथा झालेली आहे. यांना गडावरचं पाणी नाही झेपणार, साचलेलं सोसणार नाही. आणि समर्थांना कफाची व्यथा झाली आहे म्हणून उतार वयात त्यांना विश्रांतीसाठी वास्तविक रामदास स्वामी तेव्हा शिवथरगडीमध्ये होते. शिवाजी राजांनी विनंती केली, महाराज आपलं उतार वय आहे, प्रकृतीला आराम पडत नाही, कफ होतो, इथे थंडी फार आहे, आपण सज्जनगडावर यावं, निवांत राहायला मी सगळी व्यवस्था करीन. आणि केली होती. पण ही मुख्य व्यवस्था कोण करणार. त्यानंतर शिवाजी राजांनी सर्व व्यवस्था सज्जनगडावर लावून ते पुढे मोहिमेवर निघून गेले. तंजावर मोहिमेवर निघून गेले, दक्षिणेकडे निघून गेले. पण गडावरती आता शिष्य आहेत. वैद्यांनी सांगितलं की रामदास स्वामींना वाहतं पाणी पाहिजे प्यायला, ताजं पाणी पाहिजे. कोण करणार ही सेवा. खाली नदी वाहती आहे, पण कोण आणणार, एवढे कष्ट कोण घेणार. आणि कल्याण स्वामींनी हात जोडले, महाराज आपली आज्ञा असेल तर मी रोज पाणी आणीन. आणि कल्याण स्वामींनी रामदास स्वामींसाठी अखेर पर्यंत रोज 2 मोठाले हंडे पितळीचे, त्याची कावड करून खाली जायचं आणि ती कावड घेऊन पायी चालत वर यायचं. मध्यापर्यंत दुसऱ्या दिवशी पुरेल इतकं पाणी आणायचं. त्यातच स्नान संध्या, पिण्यासाठी, भोजनासाठी, स्नानासाठी तेच पाणी. आजही कल्याण स्वामी ज्या हंड्यांनी, हंडे म्हणूया त्याला, हंडेच आहेत, ज्या मोठ्या 2 हंड्यांनी रामदास स्वामींसाठी पाणी आणत असत, सेवा करीत असत, ते हंडे आजही पाहायला मिळतात. नुसते रिकामे हंडे सुद्धा आपल्यासाठी उचलत नाहीत. मी एकदा प्रयोग करून पाहिला होता. मारुतीबांना विनंती केली होती, मला हात लावून पाहू द्या. हात लावू देत नाहीत. काचेच्या मध्ये आच्छादन आहेत, आतमध्ये जाऊ देत नाही, कारण खराब होऊ नये वस्तू सुरक्षित ठेवायच्या. समर्थांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू समर्थ सदनमध्ये आहेत. त्यांची कुबडी आहे, त्यांचा कमंडलू आहे, त्यांची पिकदानी आहे, पलंग आहे आणि हंडे आहेत 2. त्यांनी ठेवलेली गुप्ती पण तिथे ठेवलेली आहे. गुप्ती त्यांना शिवाजी राजांनी भेट दिली होती. हे सगळ्या वस्तू सुरक्षित ठेवल्या आहेत आज. पण त्यातले हंडे पाहिले की अंगावर शहारे येतात आणि कमाल वाटते की
कसं काय 2 हंडे रिकामे आपल्याला उचलत नाहीत. कल्याण स्वामी खाली उरमोडी म्हणजे उर्वशी नदीवर जाऊन पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, आपले प्रातर्विधी अन्न इत्यादी उरकायचं आणि खाली नदीवर जायचं आणि तिथून पाणी घेऊन वर यायचं पायी. आत्ता पायऱ्या आहेत हो, तेव्हा पायऱ्या नव्हत्या. परळी गावाकडून जेव्हा चढायचा प्रयत्न आपण करतो, पायऱ्या आजही नाहीत. तिकडनं यायचं. इकडच्या पायऱ्या ज्या आत्ता बांधलेल्या आपल्याला दिसतात आहेत, या नव्हत्या त्या काळात. यापुढे भगवान श्रीधर स्वामींच्या काळामध्ये बांधणी यांची झालेली आहे. पण कल्याण स्वामी पायी यायचे. गडाची वाट कशी असेल कल्पना करा आपण. अवघड, दुर्दम्य, काटे गोटे खडे, पायवाट पण नाही. ती चढत कल्याण स्वामी यायचे. 1-2 दिवस नाही, 6-6.5 वर्ष कल्याण स्वामींनी ही रामदास स्वामीची सेवा केली आहे. सद्गुरूंची सेवा करावी, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, उपचारासहित सीता कांता, असं कवन आहे ब्रह्मचैतन्य महाराजांचे, रोज म्हणतात. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. आणि हे सगळं करताना कल्याण स्वामींनी वैखरीने काय करावं हो, काय करावं? श्रीराम जय राम जय जय राम. कंटाळा, त्रास, तिटकारा, त्रागा, कपाळावर आठ्या काही नाही. घामाने थपथपलेलं शरीर, धोतर पंचा उपर्ण घामाने निथळून टाकतील एवढा घाम यायचा, पण कावड खांद्यावरची ढळू द्यायची नाही आणि ती घेऊन वरती यायचं. कशी कल्याण स्वामींची मूर्ती दिसत असेल, आपण फक्त कल्पना केलेली बरी. पण कल्याण स्वामींचं एक तर शरीर बलदंड आहे, रामदास स्वामींसारखंच आहे. आणि त्यात गुरूंच्या सेवेचा भाव, त्यात गुरूंच्या सेवेचा भाव आहे. म्हणून तनु मनु भावे अगर्वता करावे दास्य सकळ शिरा. तनु भनु भावे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता, कुठल्याही लहानशा व्यक्तीला मी रोज त्यांच्यासाठी पाणी आणतो, ही गर्वोक्ती झाली. ही सुद्धा नाही, ही फक्त माझी सेवा आहे एवढ्या वृत्ताने. सेवा काय कल्याण स्वामी जाणतात, करून दाखवतात आणि आपल्यासाठी आदर्श आहे. आपण डोळ्यासमोर जरी हा प्रसंग आला तरी कसं तरी वाटतंय, कसं आणत असतील, किती कष्ट सहन करत असतील, पण ते अत्यंत आनंदाने उत्साहाने मुखामध्ये वैखरीने रामनाम घेत घेत सद्गुरूंचं स्मरण करत करत घर चढायचे कल्याण स्वामी. आणि सद्गुरूंच्या स्मरणात केलेलं कोणतंही कार्य त्रासदायक कष्टदायक होत नाही, उलट उत्साहवर्धक होतं. हा सर्व गुरुभक्तांचा अनुभव आहे. त्याचे कष्ट पडत नाही. सेवा जर ती मानली तर कष्ट नाही, ते जर काम मानलं तर कष्ट आहे. हा काम आणि सेवामध्ये फरक. पण इतर सर्व शिष्य जे बरोबर आहेत ते काही दिवसांनी जळफळायला लागले. रामदास स्वामींना ही बातमी कळली की रोज आपल्यासाठी पाणी कल्याण आणतात आहे. रामदास स्वामींनी अक्का स्वामींकडे पाकगृहात जाऊन आज्ञा केली, अक्का हा कल्याण रोज खाली जातो ना, एकदम 12-12:30 येतो, तुम्ही याच्या न्याहारीसाठी, ज्याला आजकाल आपण नाश्ता म्हणतो, त्यासाठी या थोडी डाळ गुळ, चांगली अर्धा शेर डाळ देत जा, 1 शेर गुळ देत जा आणि कल्याणा हे शिजवून खाऊन घेत जा खाली. शिष्यांसमोरच आज्ञा दिली, कारण शिष्यांच्या मनामध्ये कल्याण स्वामींच्या बद्दल जळफळाट आहे. ते दासबोध वाचायचे, उपासना करायचे, रामनामाचा जप तासनतास करायचे आणि नेहमी कल्याणाकडे पाहून म्हणायचे, हा नुसता पाणी आणतो, इथं काही उपासना काहीच करीत नाही, निर्बुद्ध कुठला, असे मागे म्हणायचे. हे समर्थांच्या कानावर गेले. म्हणून मुद्दाम त्याला हा रतीब लावून दिला, अर्धा शेर डाळ 1 शेर गुळ कल्याणा शिजवून खाऊन घेत जा. कल्याण स्वामी होय महाराज. ते डाळ आणि गुळ न्यावं, कावडी घेऊन खाली गेले की पहिल्यांदा जायला सुद्धा 1-1.5 तास लागायचा. त्यानंतर त्यांनी ते गुरूंची आज्ञा म्हणून ते शिजवून, डाळ आणि गुळ एकत्र शिजवलं तर पुरण तयार होतं बरं का, पुरण तयार होतं. असं खावं. शरीर यष्टी तशी आहे, ते तेवढं खाऊ शकत होते, पचवू शकत होते. आजच्या काळात आपण अर्धी 1 पुरणाची पोळी नाही खाऊ पचवू शकत. शारीरिक मेहनत ते श्रम आहेत, सेवा आहे आणि ते खाऊन वर यायचे. दिवसामागे दिवस चालले, हळूहळू हळू शिष्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. याला रोज पुरण मिळतं, आम्हाला नाही. याला रोज पुरण, आम्हाला नाही. नुसता डाळ खातो, हरभऱ्याची डाळ रोज खातो, नुसता डाळ गप्पू झालाय. डाळ गप्पू, डाळ गप्पू. शिष्य खूप होते आणि ही सगळी शिष्यांची कुजबुज, आपसातलं बोलणं हे रामदास स्वामींच्या कानावर गेलं की सगळेजण याला चेष्टेनी, थट्टेनी, कुचेष्टेनी डाळ गप्पू म्हणतात. या शिष्यांना कळलं पाहिजे की माझ्या कल्याणाचा काय अधिकार आहे.
म्हणून रामदास स्वामींनी लीला केली. रामदास स्वामी एकदा सर्व शिष्यांना घेऊन बसले आहेत. समर्थ सदन समोर जे मोठं पटांगण आजही आहे, रामरायांचं मंदिर त्या काळात नाही आहे, ते समर्थांच्या समाधीनंतर झालेलं आहे. छत्रपती संभाजी राजांनी बांधलंय ते. आता जे राम मंदिर आहे ते मूर्ती पण नव्हत्या, त्या समर्थांना अंगापूरच्या डोहात वगैरे मिळायला मोठा प्रसंग पुढे पाहू आपण. परंतु समर्थ समर्थ सदन समोरच्या पटांगणात बसलेले आहेत, शिष्य आहेत. कल्याण स्वामी खाली गेलेत, यायची वेळ झाली आहे. आणि समर्थांनी थोडं निरूपण सुरू केलं. रोजच सांगायचं दासबोधावर, करुणाष्टकांवर, सवयांवर काही निरूपण, पारमार्थिक उद्बोधन, चिंतन रामदास स्वामी करायचे शिष्यांना उपदेश म्हणून. ते कार्य आहे सद्गुरूंचं. शिष्यांना सदाचार संपन्न बनवणं, त्यांना उपासना शिकवणं, ती करवून घेणं, हे गुरूंचं कार्य आहे. ते करीत होते. दासबोधावर थोडं बोलतात आहे. आणि अचानकपणे मला काही आठवत नाही असा चेहऱ्यावरती एक लीलेनी आविर्भाव आणला. काय वाक्य म्हणालो आपण? मला काही कळत नाही असा लीलेनी चेहऱ्यावरती आविर्भाव आणला. दासबोधावर बोलतात आहे, त्यांना काही कळत नाही असं होईल का? त्यांनी निर्माण केलेला ग्रंथ आहे, रामरायांच्या कृपेने सगळं माहिती आहे काय सांगितलंय. पण अचानक शिष्यांना म्हणाले, मला दासबोधातली एक ओवी नाही आठवत आहे सध्या. तुमच्यापैकी कोणी कोणी किती पारायणे केली आहेत रे? शिष्यांमध्ये लगेच महाराज महाराज हात वर केला. मी आत्ताच आलोय, माझं एक पारायण झालं. बैस खाली, छान. दुसरा शिष्य उभा राहिला, तुझी किती पारायणे झाली? माझी 4 झाली महाराज, मी 2 महिन्यापासून. वा वा, छान, खाली बैस. कोणाची 4, कोणाची 8, कोणाची 10, कोणाची 15, कोणाची 100. महाराज मी 3 वर्षापासून आहे, 100 पारायण. वा वा, छान छान. इतकी पारायणे झालेली आपण आहात, दासबोध आपण इतक्या वेळा वाचलेला आहात, मला एक ओवी आठवत नाही. तुमच्यापैकी कोणाला आठवते का? ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, एवढं आठवतंय मला. हे दासबोधात कुठे आहे, कोणत्या दशकात आहे, कोणत्या समासात आहे, मला काही नीट आठवत नाही. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? हे सगळे वाचक होते, पारायण करते होते. भराभर भराभर वाचून मोकळा व्हायचं, जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं, बसायचं. अशा पारायण गटातले होते, वाचन गटातले होते. चिंतन मनन झालेलं नाही, अभ्यास केलेला नाही, आणि म्हणून स्मरेना त्यांना. समर्थ म्हणतात, तुला आठवतं का? अहो 100 पारायण. तुम्हाला आठवतंय का? त्यांचा अपमान करण्याकरता नाही, सगळ्यांच्या माना खाली गेल्या. तितक्यामध्ये ही सभा सुरूच आहे. समर्थांनी एका ओळीचे 2 चरण म्हटलेले आहेत. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कळसणी. इतक्यात कल्याण स्वामींचं आगमन, खांद्यावरती कावड आहे, अंगा खूप घाम आलेला आहे, निथळतोय खाली. समर्थांनी म्हणाला, अरे तुम्हाला कोणाला आठवत नाही, बहुतेक कल्याणाला आठवेल, ये कल्याणा. त्यांनी कावड खाली ठेवली आणि येऊन साष्टांग नमस्कार घातला. काय आज्ञा आहे स्वामी? शिष्य म्हणतात मनातल्या मनात, एकमेकांकडे पाहून कुजबुजायला लागले. आपले 4 पारायण, 8 पारायण, यांचे 100 पारायण झाले, तरी आपल्याला आठवत नाही. या बावळटाने तर एकदाही दासबोध वाचला नाही, याला काय येणार आहे? अशी मनात त्यांच्या वृत्ती उठली, कुजबुज करायला लागले. समर्थ पुन्हा म्हणतात, कल्याणा तू दासबोध किती पारायणे केलीस? हात जोडले, महाराज पारायण नाही केली महाराज. आपण एकदा मला शिवथरघळीत जेव्हा सांगितला, तेवढाच तो नीट व्यवस्थित एकाग्रतेने लिहिला महाराज. बघ तेवढा एकदा, नंतर पारायण करायला सवड नाही मिळाली महाराज. होय, पण बघ कल्याणा, तरी तू आठवून बघ, ही ओवी तुला आठवते? आपल्या कृपेने आठवेल महाराज. आणि समर्थांनी ओवीचे 2 चरण पुन्हा म्हटले. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कळसणी. कल्याण स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला, बसलेले आहेत आता पद्मासनात. आणि कल्याण स्वामींनी ती ओवी तत्काळ पूर्ण केली. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, देहे वीण लोटांगणी तया प्रभूसी श्रीराम. शाबास कल्याणा. आणि कल्याणा, ही ओवी कुठे आहे तुला माहिती आहे दासबोधात? होय महाराज, आपल्या कृपेने सांगता येईल. कोणत्या दशकात, कुठे आहे महाराज? ही ओवी आपणच सांगितलेली आहे. ही दशक 7, समास 1, ओवी नंबर 18, 7-1-18 अशी आहे महाराज. सगळे शिष्य आपलं एकमेकाकडे पाहायला लागले. अरे ओवी पूर्ण केली आणि क्रमांक सांगतोय,
काहीतरी फेकाफेकी करतोय, चला आपण तपासून पाहिलेलं बरं. सभा अर्धवट सोडून 2-4 शिष्य उठले, आपापल्या ओऱ्यांमध्ये गेले आणि वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलेले वस्त्र ग्रंथ बाहेर काढला, दशक 7 काढला, समाज पहिला काढला, ओवी क्रमांक 18 आणि त्यांना धक्का बसला. 30 ओवी निघाली, प्रत्येकाची 30 ओवी. दासबोधातल्या 7व्या दशकातल्या पहिल्या समाजातली 18वी ओवी हीच होते हो. ऐसा सद्गुरु पूर्णपणी ते भेदाची कडसणी देहे विण लोटांगणी दया प्रभू श्रीराम शाबास कल्याणा शाबास. समर्थांची लीला इथे पूर्ण झाली नाही. रामदास स्वामी कल्याणाकडे पाहून म्हणतात, कल्याणा, डाळ गप्पू शब्दाचा अर्थ काय रे? त्याला शिष्य डाळ गप्पू म्हणत होते ना. कल्याण स्वामी तत्काळ उत्तरले, महाराज, डाळ द्विदल धान्य आहे. जसं हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ हे द्विदल आहेत. दोन तुकडे काढले की वेगळे वेगळे दिसतात, दोन सारखेच आकाराचे असतात, द्विदल धान्य आहे. मग डाळ गप्पू शब्दाचा अर्थ, महाराज, जो द्विदल धान्याप्रमाणे या प्रपंचात संसारात येणाऱ्या द्वंद्वांवर मात करतो. द्वंद्व आहेत प्रपंचामध्ये, सुखदुःख आहे, गरिबी श्रीमंती आहे, मान अपमान आहे, निंदास्तुती आहे. ही द्वंद्व मानली आहे. 6 द्वंद्व आहेत ही. सुखदुःखे सम्यक कृत्वा लाभा लाभो जया जयो भगवद्गीतेची. महाराज, जो दोनही दल सुखा इतकं दुःखही पचवू शकतो आणि अंतःकरण वृत्ती ज्याची हलत नाही, द्विदल धान्य जे डाळ, त्या डाळीतले दोन्ही टरफलं ज्याप्रमाणे वेगळे असतात, त्याप्रमाणे सुखदुःख वेगळे वेगळे येतात वाट्याला जीवनात, त्यांना जो सहजपणे पचवून त्याही मध्ये स्थिर राहू शकतो, त्याला डाळ गप्प म्हणतो. वाह कल्याणा, वाह वाह वाह. टाळ्या वाजवल्या. कल्याणाने सांगितलेला भावार्थ, शास्त्रार्थ म्हणजे लक्षार्थ ऐकून सगळ्यांचे माना खाली गेल्या, लाज वाटली. लीला केली समर्थांनी. माझा शिष्योत्तम कल्याण आहे. तुम्ही असं म्हणू नका तो शिकलेला नाही, तो अत्यंत ज्ञानी आहे. कारण गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. गुरुकृपेने त्याचं पूर्ण सार्थक होऊन गेलेलं आहे. श्रोते हो, याप्रमाणे कल्याण स्वामींनी, रामदास स्वामींनी बऱ्याच लीला त्या ठिकाणी केल्या. त्यातली एक लीला कल्याणात छाती उडाली आहे. छाती उडाली, कल्याण झेलायला गेले, वरच्यावर झेलली, हा एक ठिकाण आहे. त्यानंतर कल्याण स्वामी पळापळा ब्रह्मपिसा येतो. या ठिकाणी अंगावर तलवार घेऊन रामदास स्वामी धावत आले. कोणी शिष्य पुढे जायला धजेना, मळवट मांगार भरलेला, तलवार घेऊन जाता खांडोळी करून टाकी. कल्याण स्वामी पुढे गेले, पाय धरले, महाराज माझी खांडोळी करा. समर्थ प्रसन्न झाले. हा प्रसंग ज्या ठिकाणी घडलेला आहे त्या ठिकाणाला पळापळा ब्रह्मपिसा येतो असंच म्हणतात. श्रोते हो, याप्रमाणे कल्याण स्वामींनी जीवनभर समर्थांची सेवा केली, शिष्योत्तम ठरले. म्हणून आजचा एक पूर्ण भाग आपण कल्याण स्वामींच्या सेवेला अर्पण केलेला आहे, स्मरणाला अर्पण केलेला आहे. तो रामदास स्वामींच्या आणि हनुमंतांच्या आणि रामांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो आणि वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ